तमाशा हा अतिशय लोकप्रिय असणारा कलाप्रकार आहे. हा कलाप्रकार सिद्ध होण्यापूर्वी महाराष्ट्रात गोंधळ, जागरण, बळीराजा आणि महासुभा ज्योतिबा यांच्या कार्याची जागृती, परगीत गायन जागरण, आग्या मुरळी, दशावतार, भैरूपी, वासुदेवाची गाणी, पोतराज इत्यादी कलाप्रकार प्रचलित होते. या सर्व नाट्यात्मक लोक कलाप्रकारात आणि तमाशामध्ये तांत्रिक अंगाच्या दृष्टीने आणि वाङ्मयीन बाजूने काही एक साधर्म्य आढळते. तमाशा हा गण, गवळण, लावणी, बतावणी आणि वग अशा 5 अंगांनी समृद्ध झालेला आहे. तमाशाचे खरे स्वरूप जरी उत्तर पेशवाईतच उदयास आले असले तरी तो प्रकार महाराष्ट्रात पूर्वीपासूनच अस्तित्वात होता असे दिसते. महाराष्ट्रात अनेक तमाशा फळ असून तमाशा हा गावोगावी भरणाऱ्या यात्रेनिमित्त आणि त्यानंतर काळात कापडी तंबू, कणात बांधून तिकीट विक्री करून सादर केले जाते. महाराष्ट्रातील लोकप्रिय कलाकार असलेल्या तमाशा चित्रासाठी लोकशाहीर, बशीर, मोमीन, कवठेकर यांनी अनेक वंगनाटके, लावण्या, लोकगीते, सवाल जवाब, गणगवळण आणि फार्स असे विविध अंगी साहित्य निर्माण केले आणि महाराष्ट्रातील सर्व प्रमुख तमाशा मंडळींना पुरवले. तमाशातील मुख्य वाद्ये म्हणजे ढोलकी असेल, तुणतुणे, हलगी किंवा कडे आणि झांज या चारींच्या वाद्यमेळात नाचींच्या पायातील तळाचीही भर पडते. तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ कलाकारांसह राज्य शासनातर्फे इसवी 2016 पासून दरवर्षी 7 दिवसाच्या तमाशा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. सदर महोत्सव प्रसंगी विठ्ठाबाई नारायण गावरकर जीवन गौरव पुरस्काराने वितरित करण्यात येते. 5 लाख रुपये मानचिन्ह, पत्र